पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीच्या उपचाराअभावी झालेल्या मृत्यूमुळे राज्यातील नागरिकांमधून तीव्र रोष व्यक्त होत आहे। या घटनेमुळे धर्मादाय रुग्णालयांबाबत प्रश्नचिन्ह उभा राहिला। राज्यातील 430 धर्मादाय रुग्णालयांपैकी सांगली जिल्ह्यात 29 रुग्णालयात या सर्व धर्मादाय रुग्णालयात धर्मादाय आयुक्त कार्यालयाने घालून दिलेल्या सूचनांचं पालन होतं का हे पाहणं गरजेचं असल्याने लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तसं निवेदन देऊन या सर्व रुग्णालयांवर धर्मादाय रुग्णालय असा फलक लावणं आवश्यक असल्याने अशा रुग्णालयांना अशा तऱ्हेचा फलक लावणं बंधनकारक व सक्तीचं करावं आणि तसा आदेश काढण्यात यावा अशी मागणी मनोज भिसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। शिवाय निर्धन रुग्णांसाठी ज्या ज्या सुविधा देणं बंधनकारक आणि आवश्यक आहे त्या त्यांना दिल्या जातात का याची तपासणी करणं ही गरजेचं असल्यानं तशी तपासणी मोहीमही हाती घ्यावी अशीही मागणी भिसे यांनी केली आहे, जेणेकरून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासारखी घटना आपल्या जिल्ह्यात घडू नये। यावेळी गणेश थोरवे, अबबकर, तहसीलदार आदी उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। लोकहित मंच सांगलीच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी एक निवेदन दिलं। दीनानाथ मंगेशकर पुण्यात रुग्णालयात घटना घडली, तशीच घटना सांगलीत घडू नये यासाठी आम्ही जिल्ह्यातील 29 हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलच्या फलकावर धर्मादाय रुग्णालय असा उल्लेख म्हणून ते फलक लावण्यात यावे आणि आमच्या मागणी दिलेल्या निवेदनाचे लवकरात लवकर कलेक्टर साहेबांनी आदेश काढून योग्य त्या सूचना संबंधित द्यावा अशा आम्ही लोकहित मंचाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांनी केली आहे।